सो हे हाय हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? तुमचं आपल्या चॅनलवर परत एकदा स्वागत आहे. ॲक्च्युली मी खूप आधी माझ्या ब्लाऊजची व्हिडिओ शूट केलेली, त्यानंतर मी आज व्हिडिओ शूट करते. खूप गॅप झाला. आमच्या घराचं ना शिफ्टिंग चालू होतं, त्यामुळे मला वेळ नव्हता मिळत आणि खूप काम होतं. शिफ्टिंग करताना खूप वेळ जातो, खूप टाईम जातो. सो ते सगळं आता फायनली मी त्या गोष्टीतून फ्री झाली आहे. आणि आज ना मी माझ्या लग्नाच्या सगळ्या साड्या दाखवणार आहे. तर साड्यांचाच व्लॉग होता, तर मी म्हटलं मी पण एक आधी छान अशी साडी वेअर करते. सो मी पण आज साडी घातली आहे. तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्लॉगला. हा व्लॉग इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे आणि माझ्या लग्नाला आता 5 महिने ऑलरेडी झाले आहेत. सो काही सेम गोष्टी असतील तुम्हाला, आता सेम गोष्टी, सेम शालू, सेम साड्या बघायला मिळत असतील. कारण सध्या मी जेव्हा त्या घेतल्या तेव्हा तो ट्रेंडिंग होता, म्हणजे त्या नवीन आलेल्या होत्या. सो म्हणून मी त्या घेतलेल्या. पण आता सगळ्यांच्या लग्नात मी खूप सारं बघते, सो त्याच साड्या मला दिसत आहेत. तर तेव्हा ती नवीन होती म्हणून मी घेतलेली. आणि आता तो ट्रेंड चालू आहे, मे बी आता त्याच साड्या नेसतात खूप लोक. सो तुम्हाला जर का सेम वाटलं किंवा खूप आता जुनी झाली फॅशन असं वाटत असेल, तर ह्या 5 महिन्या आधीच्या साड्या आहेत. सो त्या मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. चालू करण्याआधीच मी तुम्हाला एक छान अशी टिप देते. जर का तुमचं लग्न असेल आणि तुम्ही तुमच्या बॅगची पॅकिंग वगैरे करत असाल, तर तुमच्या साड्या ह्या अशा ह्याच्यामध्ये ठेवा. असा कवर घ्या. ह्याच्यामध्येच ना मी माझ्या परकर, त्याच साडीचा परकर, साडी आणि ब्लाऊज हे सगळं मी एकातच ठेवलेलं. सो ते खूप हेल्पफुल होतं. जेव्हा तुमचं लग्न हॉलवर किंवा कुठे असतं, तर ते तुम्ही एकच उचललं की त्याच्यात तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी मिळतात. सो ही एक गोष्ट मी माझ्या लग्नात फॉलो केलेली. मी माझ्या सगळ्या साड्या अशाच पॅकेटमध्ये ठेवलेल्या. मी तुम्हाला त्या दाखवीन एक एक करून. सो आणि त्याच्यातच माझं ब्लाऊज होतं, माझं परकर होतं, म्हणजे ते घेतलं की आपल्याला त्या सगळ्या गोष्टी मिळतात. अजून एक सांगते, मी याच्यातच माझा ह्या साडीवरची ज्वेलरी, मी जो बॉक्स होता तो यामध्येच ठेवलेला. आता मी थोडं ते माझा ज्वेलरीचं वेगळं ठेवलं आहे, साड्यांचं वेगळं ठेवलं. सो त्यामुळे आता नाही आहे. पण मी माझा ज्वेलरी बॉक्ससुद्धा याच्यातच ठेवला होता. सो मला ह्याच्यावर जी ज्वेलरी घालायची ते मी त्यातच होती. आणि मग मला सगळं एकाच वेळेला सगळं मिळत होतं. घाई नव्हती होत आणि गोष्टी पटापट मिळत. माझी पहिली साडी आहे, ही आहे माझी साखरपुड्याची साडी. साखरपुड्यात जी पहिली साडी असते, जी आपण आधीपासून नेसून असतो, तर ती मी ही नेसली होती. तर ह्याचा ना पर्पल कलर आहे. मे बी तुम्हाला वेगळा शेड दिसू शकतो. मी तुम्हाला दाखवते. ही अशी आहे. याचा आता मी तुम्हाला पदर दाखवते कुर्ती. आणि हा तिचा पदर आहे. तर हा पदर होता तिचा आणि हा आहे की ती अशी साडी होती. तर हिला ना ॲक्च्युली सेमी पैठणी बोलतात. मी तुम्हाला जवळून दाखवते. ही असा काठ आहे आणि ही अशी साडी आहे. तर ह्या ॲक्च्युली जो ह्या साडीवरचा ब्लाऊज आहे, या सगळ्या साड्यांच्या ब्लाऊजचा व्हिडिओ मी वेगळा केला आहे. तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता. मी या साडीचा फोटोसुद्धा दाखवते, म्हणजे तुम्हाला फोटोत एक्झॅक्ट कलर कळेल की ही कुठली साडी आहे आणि काय. तर त्याच्यासाठी मी ही साडी घेतली. ह्या साडीचा सुद्धा ना खूप ट्रेंड होता आणि मला ही साडी नेसायचीच होती आणि मला खूप आवडली. त्या शॉपमध्ये मला मिळाली. ॲक्च्युली ना ह्याच्यामध्ये एक ब्ल्यू कलर सुद्धा येतो. सो मला तो कलर घ्यायचा होता, बट तो नाही मिळाला. खूप शोधला मी आणि मला त्या दिवशी काही करून साडी घ्यायचीच होती. ऑलरेडी खूप लेट झालेला मला साड्या वगैरे घ्यायला. तर त्याच्यामुळे मग मी हा कलर घेतला. हा सुद्धा खूप छान वाटतो. ही माझी साखरपुड्याचा जो पहिला लुक होता त्याची साडी आहे ही, आणि मला खूप आवडलेली. आणि त्याच्यावरचा जो लुक आहे खूप छान उठून आलेला आणि सगळं काही खूप छान झालेलं. आणि हा कलर सुद्धा खूप छान वाटलेला माझ्यावरती. सो तुम्ही जेव्हा पण ना साडी चूज करणार असाल ना, तेव्हा ना तुमचं थोडंसं हे पण बघा की तो कलर तुमच्या स्किन टोनला, तुमच्या बॉडीला सूट होतोय का. सो आता आपण वळूया नेक्स्ट साडीकडे. नेक्स्ट साडी जी आहे ती माझी साखरपुड्याची हिरवी साडी होती. ती आता अगेन हे बघा, हे मी असं ह्याच्यासाठी हे कव्हर केलेलं. ही माझी साखरपुड्याची साडी आहे. ह्याच्यातच परकर आहे, याच्यातच माझी ज्वेलरी होती आणि ब्लाऊज सुद्धा याच्यातच होता. आता थोडा खूप वेगळ्या ठिकाणी आहे. तर असं मी प्रत्येक ह्याचं बनवलेलं आणि हे खूप तुम्हाला त्या दिवशी खूप उपयोगी होतं. ज्या कोणी ब्राईड असतील, ज्यांचं लग्न झालं असेल, त्या मला रिलेट करू शकतील. या सगळ्या गोष्टी खूप हेल्पफुल असतात. सो आता मी तुम्हाला ही साडी दाखवते. अजून एक टिप द्यायला मला आवडेल. तुमच्या ज्या साड्या आहेत ना, स्पेशली अशा ज्या भरलेल्या असतात, शालू पद्धतीच्या साड्या असतात,
त्यांना ना नेहमी असं उलटं, म्हणजे बघा ही फॉलची साईड बाहेर आहे, उलटी घडी घालून ठेवा. त्या साडीचा पण ना थोडा जो शाईन असते ती निघून जाते जर का आपण जशी आहे म्हणजे सरळ घडी घातली तर त्यामुळे ना साड्या तुमच्या मोस्टली अशा उलट्या ठेवा. त्याने ना साडी नवीन आहे तशी राहते आणि धागे वगैरे निघायचे सुद्धा खूप कमी चान्स. सो ही आहे माझी साखरपुड्याची साडी. हा आहे तिचा पदर. तुम्हाला दाखवते, माझ्या अंगावर घेऊन दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल ती कशी होती. तर ही ना बॉटल ग्रीन कलर आहे, मी तुम्हाला जवळून दाखवते. सो हा बॉटल ग्रीन कलर आहे आणि हा असा जाड काठ होता माझ्या साडीचा आणि सेम होता आणि पूर्ण साडी भरलेली होती, माझी पूर्ण साडी भरलेली आहे. अशा छोट्या छोट्या बुट्टी होती आणि हा असा गोल्डन काठ होता, अशी होती ती. आणि हा आहे तिचा पदर. सो मी तुम्हाला इकडे साईडला फोटो सुद्धा दाखवेन. तर ही आहे माझी एंगेजमेंटची साडी आणि मला ना ही खूप आवडलेली. ह्याच्यात ना अजून एक येतो, तो ना माझ्या मम्मीने माझ्या लग्नात घातलेला. ह्याच्यामध्येच तो पॅटर्न आहे, शालू पद्धतीचा आहे आणि मला तो खूप आवडलेला. पण ही साडी नवऱ्याकडून असते त्यामुळे मी तेव्हा ती घेतली नाही. मग मी माझ्या मम्मीसाठी ती साडी घेतलेली कारण मला ती साडी हवीच होती आणि मी कधी पण नेसू शकते जर का माझ्या मम्मीकडे असेल तर. सो मी तशी ती साडी पण घेतली. मी जेव्हा माझ्या माहेरी जाईन तेव्हा नक्की ती साडी तुम्हाला दाखवी. तर अशा खूप प्रकारच्या आल्या आहेत. बरं, ह्याच्यात आता 2 प्रकार आहेत. एक अशी साडी आहे आणि त्याच्यावरती जी शालू पद्धतीची आहे ना त्याचा ना ब्लाऊज खूप भरलेला आहे. माझा ब्लाऊज भरलेला नव्हता, माझी साडी भरलेली होती पण माझा ब्लाऊज प्लेन होता आणि त्याला बॉर्डर होती. आणि कसं होतं ते पण मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. सो ते सुद्धा जाऊन तुम्ही बघू. ही होती माझी साखरपुड्याची हिरवी साडी जी मला खूप आवडलेली आणि मी वाट बघते की मी परत कधी नेसेन कारण मला नेसायला काय साडी आहे. ही आहे माझी लग्नाची साडी. माझ्या लग्नात फेरे घेताना जी साडी असते ती मी कोकणी आहे तर आमच्याकडे पद्धत आहे की पिवळी साडी कंपल्सरी असते. सो मी पिवळी साडी. बरं, ह्या सगळ्या साड्या मी मगासपासून दाखवते त्या मी कुठून घेतल्या हे सांगायला मी विसरून गेली. तर जी फर्स्ट साडी आहे पर्पल कलरची ती मी घेतली होती पनवेलमधून. पनवेलला द्वारकाधीशचं मोठं शोरूम आहे. बरं, त्यांच्या खूप साऱ्या ब्रांचेस आहेत तर त्यातली ना ST डेपोच्या समोरच्या साईडला गेलं ना लगेच 5-10 मिनिटावर आहे. तिकडच्या द्वारकाधीशच्या स्टोअरमधून मी ती साडी घेतलेली. तुम्हाला जर का शॉपिंग करायची असेल साड्यांची म्हणजे बस्ता बांधतो ना आपण ते करायचं असेल देण्यासाठी साड्या वगैरे तर त्या पनवेलला जा आणि तिकडे द्वारकाधीश आहे. खरंच खूप सुंदर साड्या आहेत, कमी रेंज आहे आणि असं नाही की प्राईस कमी आहे तर काही साड्या दिल्यात असं नाही आहे. खूप छान प्राईसमध्ये खूप छान साड्या तिकडे अवेलेबल आहेत. तर नक्की ट्राय करा. तर पहिली साडी जी माझी आहे ती द्वारकाधीशची होती पनवेलची. जी सेकंड साडी आहे ग्रीनवाली मी दाखवली ती ना दादरला पैठणी करून एक स्टोर आहे, खूप फेमस आहे. माझ्या मते ईस्टला बाहेर पडलात की सेकंड और थर्ड शॉपच त्यांचा आहे. सो दादरला पैठणी शोरूम आहे. तर माझ्या सगळ्या आता जर का फक्त ती पहिली साडी सोडली तर बाकीच्या सगळ्या माझ्या साड्या लग्नाच्या या पैठणीच्याच होत्या. ही आहे माझी पिवळी साडी जी मी माझ्या लग्नात फेऱ्यांसाठी नेसलेली. मी परत एकदा तुम्हाला जवळून दाखवते. हिला ना पिंक बॉर्डर होतं आणि येल्लो होती. हा आता जो दिसतोय ना हा परफेक्ट शेड आहे. हा शेड होता. मला ना येल्लो म्हणजे ना लेमन येल्लो नव्हता घ्यायचा, मला ना मँगो कलर हवा होता आणि हा मँगो कलर आहे. ह्याला अशी ना त्या लोकांनी पैठणी मधूनच मला त्या लोकांनी अशी ना नेट लावून दिलेलं. हे बघा तुम्हाला जवळून ना तर हे असं नेट पण लावून देतात ते. सो हा आहे त्या साडीचा पदर आणि ही पूर्ण साडी त्याच्यावर ना अशा छोट्या छोट्या बुट्टी होत्या आणि ही अशी पूर्ण भरलेलीच आहे. मी तुम्हाला दाखवते इकडून. ही अशी पूर्ण भरलेली. बरं, मी माझ्या लग्नात नऊवारी नेसलेली पण तुम्हाला वाटत असेल की ती नऊवारी आहे. ती 6 वारच आहे. 6 वार साडीची ही 6 वार साडीचीच मी नऊवारी नेसली. धोती टाईप असते, आता तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल. तर मी तशी नेसलेली आणि खूप छान वाटली. तर ही आहे माझी फेऱ्यांची साडी. आणि ही साडी मला परत एकदा नेसायची माझी खूप इच्छा आहे कारण मला हा कलर खूप आवडतो. मला हे येल्लोचं कॉम्बिनेशन आवडतं आणि हे येल्लो आणि पिंक जरा जास्त छान वाटतं असं मला वाटतं. ब्राईडसाठी स्पेशली ते बनलंय.
सो ही झाली माझी पेऱ्यांची साडी. आता येते मी रिसर्च. सो हा आहे माझा शालू, जो मला खूप आवडतो. खूप सुंदर होता आणि ह्याच्यावरती ना डायमंड वर्क आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते. हे बघा, इथे सगळे असं डायमंड आहेत. असे डायमंड आहेत आणि बऱ्यापैकी जड आहे हा. आणि ह्याचा शेड आहे चिंतामणी. मे बी याला चिंतामणी बोलतात. तर चिंतामणी कलरचा आहे हा. आणि मी माझ्या लग्नानंतर आज बघते आहे, खूप सारे इमोशन्स असतात आपल्या लग्नाच्या साड्यांबद्दल, कपड्यांबद्दल. सो तसं सगळं होतं. मला असं फ्लॅशबॅक होतं माझं लग्न. सो हा आहे शालू. बरं, शालू घेताना जी मला तुम्हाला सांगायला आवडेल की अशी गोष्ट जी तुम्ही शालू घेताना लक्षात ठेवा. कुठली शालू नाही, कुठलीही साडी घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा. जर का तुमची हाईट खूप असेल, मी 5'3", 5'4" आहे, तर माझा ना असा एक प्रॉब्लेम झालेला. मला ना हाईटला हा शालू शॉर्ट होता आणि त्यात माझी हील होती एवढी, त्यामुळे तो अजून थोडासा शॉर्ट वाटत होता. एवढं काही दिसून नाही आलं, पण नंतर थोडा एक असं टाईमने मला असं जाणवलं की माझा शालू मला शॉर्ट होतोय. मी जेव्हा तिकडे घालून बघितलं ना, तेव्हा तो एकदम परफेक्ट आला. माहीत नाही का, मे बी नाही तेवढं माझ्या लक्षात आलं माझ्या की बापरे, असा सुद्धा गोष्टी होऊ शकतात. छान वाटते दाखवताना. हे बघा, असा पूर्ण हा भरलेला होता. ह्याच्यावरती सुद्धा डायमंड वर्क आहे. जे बुट्टी आहेत ना छोट्या, त्याच्यावरती सुद्धा डायमंड वर्क आहे. आणि आता मी तुम्हाला त्याचा पदर दाखवते. खूप भरलेला आहे. मी माझ्या लग्नात आलेली पिन नाही काढले अजून. कॅन यू बिलीव्ह? आत्ता तरी तुम्हाला नक्की वाटेल की हा मी लग्नानंतर आज पिन करते. तर हा आहे त्याचा पदर आणि पदराला असे एसेन्स सुद्धा आहेत. आणि हा आहे पदर, जो खूप सुंदर होता. ऍक्च्युली ना मी माझा पदर आहे तो मी बांधलेला प्लेटेड होता. तो ओपन नव्हता ठेवला, पण मला आवडेल ह्याला एकदा परत ओपन पल्लू सोबत ह्याला परत एकदा नेसायला. तर हा आहे त्याचा पदर. खूप छान आहे. आणि आता अशा खूप आता परत एकदा ह्या सगळ्या साड्या आल्या आहेत. हा पूर्ण असा भरलेलाच होता, स्टार्ट टू एंड असा भरलेला आहे. आणि माझा मोबाईल पडता पडता वाचला आहे. सो मी तुम्हाला माझ्या शालूबद्दल सांगत होती. शालू जेव्हा आपण घ्याल तेव्हा तो शॉर्ट नसला पाहिजे. ह्याच्यावरती लक्ष द्या. कुठलीही साडी तुम्ही घेताय तर ती शॉर्ट नसून देत. शालूचा सुद्धा फोटो मी इथे कुठेतरी लावते. अगेन हा शालू सुद्धा ना पैठणीमधूनच आहे. बरं, याची प्राईस मला लक्षात आहे, कारण माझ्या लाईफमधली फर्स्ट एवढी एक्सपेन्सिव्ह साडी होती. मे बी तुमच्यासाठी ती नॉर्मल असेल सुद्धा, बट मला ते असं खूप असं महाग वाटलेली. तर तो 12,000चा शालू आहे. खूप लोकांसाठी खूप छोटी अमाऊंट असू शकते, पण माझ्यासाठी ती होती मोठी. आणि जसं आपण बोलतो की आपलं लग्न एकदाच होतं, सो करा तुम्हाला जसं हवं तसं. सो त्या पद्धतीने मी तो एक घेतला. सॉरी, मला कॉल आलेला, मे बी तो परत पण येऊ शकतो. सो मी खूप बारीक आहे आणि बारीक असल्यामुळे ना मला सगळ्यांनी एक सजेशन दिलं की तू नको डिझायनर साडी नेसूस, कारण मी अजून बारीक वाटली असती आणि ब्राईड थोड्याशा हेल्दी छान वाटतात. आणि हे मी सुद्धा मान्य करते की खरंच थोडंसं हेल्दी ब्राईड छान वाटतात. सो म्हणून मग मी डिझायनर अवॉइड केला आणि मी हे घातलं आणि ह्याच्यातसुद्धा खूप छान वाटला. रिसेंटली मे बी 2-3 दिवस आधीच मी माझ्या लग्नाचा व्हिडिओ शेअर केला, अपलोड केला आहे. सो तो सुद्धा बघा आणि माझ्या लग्नाचे सगळे लुक बघा. मी माझ्या एंगेजमेंटचं सुद्धा व्हिडिओ शेअर केला आहे. सो माझ्या एंगेजमेंटचे सुद्धा लुक बघा. आत्ता माझ्या हळदीचे आउटफिटचं मी सांगायचं बाकी आहे आणि एक संगीतचा. सो तो मी वेगळा व्हिडिओ करीन, कारण आत्ता मला जस्ट असं साडीचाच ठेवायचं होतं, छान असं शालू वगैरे प्रॉपर ट्रेडिशनल साड्या ज्या पण मी नेसलेल्या त्या दाखवायच्या होत्या, म्हणून मी आजचा हा ब्लॉग केला. खूप मोठा होऊ शकतो मला माहिती आहे आणि मी खूप काही बडबडली आहे. सो कंटाळा आला तर तुम्ही स्किप करू शकता, पण स्किप नका करू. म्हणजे खूप मेहनत आहे बनवायला आणि तुम्हाला दिसत असेल मला खूप घाम आलेला आहे. आणि ह्या गरमीतसुद्धा मी साडी नेसून तुमच्यासाठी स्पेशली ब्लॉग केला आहे. सो मला खूप सारं तुमचं प्रेम मला लाईक्समधून दाखवा.
कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडले असेल, काही इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल आणि तुम्हाला काही टिप्स शेअर करायचे असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये शेअर करू शकता. सो कसा वाटला तुम्हाला हा आपला आजचा ब्लॉग हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी तुमच्यापर्यंत पटकन पोहोचेन जेव्हा सुद्धा मी व्हिडिओ टाकेन. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.